त्यांच्यासोबत जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जसे एकनिष्ठ होते तसे सर्व ही स्टाफ यांचा सुद्धा मी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करतो. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी ज्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आपल्या कुशीमध्ये पाहिले, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्याने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न आपल्या सत्यात उतरवले, छत्रपती शिवराय ज्याच्या इतिहासाची पाने पडताना आमच्या अंगावर शार येतात, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे भोसले करतो. आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व गुरुजन वगैरे तिथे जमलेल्या तमाम कट्टर शिवभक्तांना आणि जिजाऊच्या वाघिणींनो प्रथम मला मानाचा मुजरा करतो. एवढं बोलून मी माझ्या पोवाड्याला सुरुवात करतो. धन्य धन्य बाजी प्रभुवीर, बाजी प्रभुवीर तसा तो धगधगता अंगात, तसा तो धगधगता अंगात, दिवस असो या असो अंधार, रान मैदानी लढे झुंजार जी, रान मैदानी लढे झुंजार जी. आता घराच्या वरानंतर त्याचा मुलगा फादर खान आणि तिथे जोर आणि प्रचंड पोहोचून पन्हाळ्याला वेढा दिलेला आहे. शक्तीपेक्षा व्यक्ती महत्वाची असते. महाराजांनी शिवा काशीयांना बोलावून घेतलं. शिवा आमचं रूप घेऊन शेतीला भेटायला जातो. होय महाराज जातो की. मग काय झालं? काय रात्रीच्या पायऱ्या प्रवास, रात्रीच्या पायऱ्या प्रवास अशा सुमारास गाड उतरण्यात शिवबापाल तीर्थ बाजी संगती, शिवबापाल तीर्थ बाजी संगती. पाऊस